भाषेस काय एवढे स्थान, भाषेस काय एवढा मान, मनुष्याचे हृदयी. भाषा म्हणजे सर्जनाचा हुंकार, भाषा म्हणजे बुद्धीचा आविष्कार, मनुष्याचे हृदयी. भाषा हे संस्कृतीचे वस्त्र, भाषा देतसे शब्दांचे अस्त्र, मनुष्याचे हृदयी. भाषा हे भावनांचे वाहन, भाषा करी विचारांचे रोपण. आपणा सर्व रसिकांचं पुलोत्सवात मी अक्षर भाषेतर्फे स्वागत करते. पु ल देशपांडे या नावातच किती जादू आहे नाही. ह्या नावाचा उच्चार जरी केला तरी आनंदाचे, प्रेमाचे, हास्याचे आणि अभिमानाचे तरंग मनात उठतात. मराठी सारस्वतात फक्त पुलंच्याच नावात ही जादू आहे. एवढी लोकप्रियता मिळालेला कलाकार विरळाच. वयाच्या 15व्या वर्षापासून ते 75व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 60 वर्ष पुलंनी मराठी जगतावर आपला जरीपट्टा फडकत ठेवला. आणि या काळात वाढलेल्या महाराष्ट्रातल्या पिढ्यांवर जसे शिक्षक, आई वडील यांचे संस्कार झाले, तसेच पुलंचेही संस्कार कळत नकळत झाले. आणि ह्या संस्काराचं मराठी माणूस ऋण मानतो, त्याला अभिमानानं बाळगतो. आज 8 नोव्हेंबर, पुलंची जन्मशताब्दी वर्ष. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे पुलंचा वाढदिवस पुलोत्सवाद्वारे सादर होत आहे. आणि आपल्या स्थानिक कलाप्रेमींनी देखील या जल्लोषात, या दिंडीत सामील व्हायचं ठरवलं. म्हणूनच आजचा हा पुलोत्सव. पुलं म्हणजे हास्याचं कारणचं, पुलं म्हणजे समृद्ध भाषेचं माहेर, पुलं म्हणजे संस्कारशील विचारांची खाण, मराठी माणसाला मिळालेला आशीर्वाद. पुलं म्हणजे दुःखात, चिंतेत, विमनस्कतेत आढळणारं नाव. पुलं कलेच्या निरनिराळ्या क्षेत्रात अगदी लीलया वावरले. नाटक, साहित्य, चित्रपट आणि अशा या बहुरूपांचं सादरीकरण करायचं आणि तेही केवळ 2 तासात केवळ अशक्य होतं. तरी सुद्धा समुद्राला जसं अर्घ्य देऊन समुद्राच्या पाण्याने पूजा केली जाते, तसंच त्यांच्याच साहित्यातलं काही वेचक भाग घेऊन आज आपले स्थानिक कलाकार हा पुलोत्सव सादर करणार आहे. हा बहारदार कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत पुलंच्या अतिशय जवळचा किंवा पुलंच्या अतिशय आवडत्या कला प्रकारापासून, म्हणजे नाटक. अर्थातच विनोदालाही आपण हात घालणार आहोत. आणि हो, पुलंच्या सामाजिक जाणीवेबद्दलही आम्ही भान ठेवलंय ना. या पुलोत्सवात सुनीताबाई नसतील तर हा पुलोत्सव पूर्णच होणार नाही. त्यामुळे सुनीताबाईंनी पुलंबद्दल काय लिहिलंय, त्यांना कुठल्या कविता आवडायच्या, याचेही सादरीकरण या पुलोत्सवात आज होणार आहे. अक्षर भाषेतर्फे पुलंना मनपूर्वक अभिवादन करून आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करून आम्ही हा पुलोत्सव सादर करत आहोत. माझ्या लहानपणीच्या आठवणींमधली एक लाडकी आठवण म्हणजे आई-बाबांबरोबर पाहिलेलं पहिलं मोठ्या स्टेजवरचं नाटक तुझे आहे तुझं पाशी. केवढे भारावून गेलो होतो आम्ही सगळे तेव्हा या नाटकाने. मला अजूनही आठवतात त्यातली ती पात्र, ह्याची ती वाक्य. खर्चात बोलणारे रुबाबदार काकाजी. आयुष्यभर रोज सकाळी साध्या वर्णाबरोबर फोडणीचा भात आणि संध्याकाळी फोडणीच्या वर्णाबरोबर साधा भात खाऊन जगणारे तुम्ही लोक. हे वाक्य. किंवा अरे श्याम, ज्या वयात सूत जमवायचं त्या वयात सूत कातत काय बसलास. हे वाक्य. ती कोमल अशी गीता, सतत घाईत असणाऱ्या आणि चिडचिड करणाऱ्या आचार्यांबरोबर आलेली एक तरुण मुलगी. तिला
पडलेले अस्तित्ववादी प्रश्न. मी वागायचं तरी कसं? माझा स्वभाव धर्म काय? किंवा बुद्धिबळातला उंट तिरकाच का चालतो? या सगळ्या पात्रांनी मनात घर केलं ते कायमचंच. पुढे आयुष्यात अनेक नाटकं पाहिली, पण तुझे आईची तोड दुसऱ्या कुठल्याही कलाकृतीला आली नाही. हेच नाटक पाहून विचारवंत समीक्षक नरहर कुरुंदकर यांनी पुलंविषयी पुढील पावती दिली. या नाटकातील पात्रांवरून सिद्ध होते की सहानुभूती व विनोद यांचे अधिष्ठान एकच आहे. काकाजी आणि आचार्य हे स्वभावनिष्ठ विनोदाचे नमुने आहेत. ज्या ठिकाणी व्यथा, माणूस, हास्य, अश्रू, विषाद हे सगळे एकत्र आणि एकजीव होतात, तिथे विनोद कलात्मक होतो. जे हसत असते ते अश्रूही असते. या प्रकारचा विनोद जो डिकन्समध्ये दिसतो तो त्याहीपेक्षा कडक भावनात्मक परिमाण घेऊन पुलंच्या वाङ्मयात आपल्याला दिसून येतो. या जातीचा विनोद फक्त पुलंपासूनच मराठी साहित्यात आढळून आला आहे. ही पावती मिळाली एका समीक्षकाकडून. तर चित्रपटसृष्टी आणि रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार श्रीकांत मोघे पुलंविषयी काय म्हणतात ते बघा. श्रीकांत मोघे यांनी पुलंवर जो लोकसत्तेत लेख लिहिला त्यात या नाटकाबद्दल मनाच्या तळापासून भरभरून लिहिले आहे. तुझे आहे तुझं पाशीमधून भाईंनी आमच्या पिढीला खळखळा हसवत एक अगदी नवीन जीवनदृष्टी दिली, एक आक्रमक दांडपण दिले. ते तेव्हाच्या एकूणच मराठी युवकाच्या बाबतीत अभावानेच अस्तित्वात होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात तर युवा पिढीमध्ये ते जोपासले जाणे अतिशय आवश्यक होते. या नाटकानं दिली एक दिलखुलास दिलेर वृत्ती. पुलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व झालं ते त्यांनी महाराष्ट्राला दिलेल्या या वृत्तीतून. पुलंचा विनोद यापूर्वी सामान्य माणसाचे जीवन दर्शवित होता, पण या नाटकात पुलंची सामाजिक जाणीव जास्त प्रखर झालेली दिसते. आपल्या अणकुचीदार लेखणीने पुलं एकेका पात्रातून समाजातील व्यंग, विषमता ती वाढवण्याचा केलेला प्रयत्न, भंपकपणा, कृत्रिमता इत्यादी अनेक गोष्टींवर बोट ठेवून विनोद निर्माण करतात. आणि हसत हसत प्रेक्षक अंतर्मुख होऊन जातो ही किंवा या पुलंना या नाटकात साधली आहे. उषा आणि गीता ही याच नाटकातली दोन स्त्री पात्र. अगदी विरोधी वातावरणात वाढलेल्या या दोन मुली. गीता वाढली असते अनाथाश्रमात आचार्यांच्या हुकमतीखाली, तर उषा पोरगी असून देखील तिच्या काकांकडे दिलखुलास लोकशाही असलेल्या वातावरणात वाढली असते. उषेला समाजकार्याला वाहून घ्यायचं असतं. लग्न, मुलं बाळ या स्वतःच्या नैसर्गिक उर्मींना पूर्णपणे दुर्लक्ष करतो. गीतेला तर या उर्मींना मनात थारा द्यायला आचार्यांच्या कडक शिस्तीत परवानगीच नसते. गीतेला घेऊन जेव्हा आचार्य काकाजींकडे येतात तेव्हा 2 दिवसातच उषेचे डोळे उघडतात आणि गीतेला स्वतःची जाणीव होते. ज्या कवितेवरून या नाटकाचं शीर्षक घेतलं आहे तिचा प्रत्यय आपल्याला येतो. ही कविता अशी: तुझे असून तुझं पाशी तू जागा चुकलासी. तुझे असून तुझं पाशी तू जागा चुकलासी. कस्तुरी मृग तू तुला न कळले. कस्तुरी मृग तू तुला न कळले. सुगंध शोधित जीवन सरले. घे चाहुल सुख कोठे दडले. ते तुझिया करपाशी, ते तुझिया करपाशी. तुझे असून तुझं पाशी, तुझे असून तुझं पाशी. तर आता पाहूया उषा आणि गीता यांच्यातला कोमल पण तेजस्वी संवाद. अगं, हे काय गीता, तू आचार्यांबरोबर सुगंधा शेट्टींकडे नाही गेलीस? होय, मुद्दामच नाही गेली. कोण ते शेटची माझी ओळख नाही. आचार्यांचे ठीक आहे, पण या थोड्या मोठ्यांच्या बायका भंडावून सोडतात अगदी आम्हाला. दागदागिन्यांनी मटलेल्या असतात आणि माझ्या चेहऱ्यावर भाव काय आणतात अगदी सात्विक. सगळं काही यथास्थित सुरू असतं यांचं. केवळ रुचीपालट म्हणून एखाद्या दिवशी आचार्यांसोबत अध्यात्मावर चर्चा, उपनिषदांच्या गोष्टी चर्चा चालू असताना
अगं पण आचार्य तर म्हणाले की तू आत्मज्ञानाच्या शोधात निघालीस म्हणून. मी कसल्याही शोधासाठी नाही निघाले हा उषाताई. अहो अनाथ मुलगी मी, जिथे अन्न मिळालं वस्त्र मिळालं तिथे मी राहिले. आचार्यांच्या आश्रमात आजपर्यंतचं आयुष्य गेलंय माझं. आचार्यांनी प्रार्थना म्हण म्हटलं की प्रार्थना म्हणायची, सूत काढ म्हटलं की सूत काढायचं आणि रस्ते झाड म्हटले की रस्ते झाडायचे. हे का करायचं, असं का करायचं, याने काय होतंय, या प्रश्नांचा कधीही विचार केला नाही का मी. हा पण तुमच्याकडे आल्यापासून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळतात मला. असं का, याचं उत्तर आत्ताच यांनी दिले मला. कुणी? श्याम ना? होय, त्यांच्या बुद्धिबळात. घोडा अडीच घर, उंट तिरका आणि हत्ती सरळ, असं का? त्यांनी असं का करायचं? कारण त्यांना विचार करायला परवानगी नाही. पाप आहे ते, पाप. पापाची केवढी प्रचंड मोठी यादी दिली होती आम्हाला. किती गोष्टी पाप आहे. एकदा बरं का उषाताई, जाऊ दे, कंटाळा आला. नाही ग बाबा, सांग ना गीता. प्राथमिक शाळेत होते. 7-8 वर्षाची असेल. आमच्या वर्गातल्या एका मुलीने डब्यात तांदळाची भजी आणली होती. खूप आवडली हो मला ती. आश्रमात असं काही होत नसेल म्हणून मीही आश्रमातल्या स्वयंपाकीण बाईंना कांद्याची भजी करून खायला सांगितली. त्यांनीही मला चोरून कांद्याची भजी करून खाऊ घातली. चोरून? होय, चोरून. भजी चिवडा हे सगळं वर्ज्य असायचं आश्रमात. तामसी आहार करू नये, तमोगुण वाढतो म्हणे. अहो शाळकरी मुलगी ना मी, मला काय कळणार तमोगुण. मी भजी खाल्ल्याची बातमी आश्रमातल्या मंडळींनी आचार्यांना दिली. 3 दिवस, अगदी 3 दिवस साऱ्या आश्रमाने मौन धरलं होतं माझ्यासोबत. मला वाटे की सारी लोक मला मार का नाही देत, पण सारे जण गप्प. 3 दिवसानंतर मला सर्वांसमोर आश्रमभर फिरवलं. गळ्यात एक पाटी अडकवून सर्वांसमोर जाऊन मी म्हणायचं, मी चोर आहे, मी भजी खाल्ली, मी चोर आहे, मी भजी खाल्ली. केवढा प्रचंड अपराध. कित्येक दिवस मला ना कोणाशी बोलण्याचं धैर्यच होत नव्हतं उषा. अगं मग राहिलीस कशी तू आश्रमात? कुठे जाणार होते मी? माझे बाबा तुरुंगातच वारले. लहानपणापासून त्यांनी देशासाठी खस्ता काढला. सर्वांनी मला हेच ऐकवलं, तू लग्न करता कामा नये, क्रांतिकारकाची मुलगीस, तूही आपलं आयुष्य देशाच्या सेवेतच काढलं पाहिजे. उलटाची इच्छा असो वा नसो, त्याने तिरकत चाललं पाहिजे ना उषाताई. खरंच केवढा हा अन्याय. आचार्यांनी कधी तुझ्या भावना ओळखून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं आचार धर्म तुला पचेल का नाही, तुझ्या पिंडाला ते मानवेल का नाही, याचा काही विचारच केला नाही. अगं परवा साधं आईस्क्रीम खायचं म्हणजे पाप वाटत होतं तुला. तू शेवटी स्त्री आहेस. निसर्गानं तुझ्या ठिकाणी काही वेगळ्या भावना निर्माण केल्या आहेत. तुला कधी स्वतःचं मूल असावंसं वाटेल, स्वतःचं घरकुल असावंसं वाटेल, आपल्या पोराच्या जावळाचा मोकळा घ्यावासा वाटेल. याचा काही विचारच ठेवला नाही त्यांच्या मनाला. कुणाच्या भावनांबद्दल बोलता आहात तुम्ही उषाताई? कुणाच्या भावना? अगं तुझ्या, माझ्या, स्त्रीच्या अंतःकरणाच्या भावना बोलते मी. निसर्गाच्या प्रवाहाच्या उलट दिशेनं जायचं हा कसला तत्वज्ञान आचार्यांचं. वासना जिंकण्याचं तत्वज्ञान म्हणे. खरंच ही वासना जिंकण्याची बकबक करणाऱ्या या सगळ्या संत महंतांची तर घृणा यायला लागली आहे मला. स्त्री ही अशी, स्त्री ही तशी, स्त्री ही नरकाची खाणी, मुक्तीच्या मार्गातील धोंड. अरे या धोंडेनेच 9 महिने रक्तामासाचा खुरा करून वाढवलेला असताना तुम्हाला, तिनंच तुमच्या खसा वाढलेल्या असतात ना लहानपणी. तिच्या सहवासाला वासना म्हणायचं.
कृत्रिम कल्पनांच्या मागे लागू. सतीश सतीश परवा ती तुम्ही कोणती कविता म्हणत होता बरं? किती सुंदर होती ती कविता. केळीचे सुकले बाग असून या पाणी, खोमेजली कवळी पान असून निगराणी. किती दूरची लागे झळ आतल्या जीवा, गाभ्यातील जीवन रस सुखत ओलावा. सतीश, मी नाही आता निगराणी कमी करू द्यायची. अगं गीता, अगं तुला तितकं चालायची मुळीच गरज नाही. तू काय बुद्धिबळाची उंट नाहीयेस. तू एक तरुण हाडा माणसाची मुलगी आहेस. अगं इतक्या विचारात काय पडलीस? जा माझ्या खोली जा आणि एक छानशी रंगीत साडी नेसून ये बघू. खरंच उषाताई? अगदी खरं. ही आहे एक गोड मुलगी, संसाराचे सुंदर स्वप्न पाहणारी. अरे श्याम, गीतेला घेऊन जा बघू काय फिरायला. नाटक हा मराठी माणसाचा लाडका विषय. आणि तुझे आहे तुझं पाशी हे तर पुलंसारख्या सिद्धहस्त लेखकाचं नाटक. तुझे आहे जी जादू कधी उतरलीच नाही. नंतर पुलंची अनेक उत्तम नाटकं वाचायला आणि पाहायला मिळाली. सुंदर ही होणार, सतू आणि दादू, विठ्ठल तो आला आला. पण बाजी मारली ती एका अत्यंत सुंदर, विनोदी आणि अंतर्गत संगीत असलेल्या नाटकात. ते नाटक म्हणजे अर्थात ती फुलराणी. पुलंचा प्रतिभा विलास येथे सर्वाधिक बहराला आलेला आहे. त्यातील एकेका पात्राने मनात खोलवर घरे केली. प्रोफेसर अशोक जहागीरदारांच्या भूमिकेत अजूनही आठवतात सतीश उभाशी जाकीटातली चिल्लर कुळकुळवर मिस्किलपणे भाषेचं डिसेक्शन करतात. आणि फुलराणी ही तर भक्ती बर्वे. चहा कसा हवाय, थंड का गरम असं निरागसपणे विचारते ना. या नाटकाचे किती प्रयोग झाले असतील असं तुम्हाला वाटतं? 100? 200? नाही राजे हो. या बहारदार कलाकृतीचे न भूतो न भविष्यती असे 1111 प्रयोग झालेले. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचं हे मराठी रूपांतर, भाषांतर नव्हे. माय फेअर लेडी हा चित्रपट शॉनच्या याच नाटकावर आधारित. पुलंनी त्यातील मूळ कल्पनेला बोली भाषेची, विनोदाची आणि संगीताची झणझणीत फोडणी देऊन इंग्लिश इलायझा डूलिटलला एकदम देशी मंजुळा दगडूबा साळुंके तिचं मनमोहक रूप देण्याचा परिस स्पर्शच केला. बालकवीची फुलराणी ही कविता पुलंची अतिशय आवडते. ज्यावेळी पिग्मॅलियन मराठीत आणण्याचं त्यांच्या मनात होऊ लागलं त्यावेळी फुलं विकणाऱ्या इलायझा डूलिटलसाठी फुलराणीचे शीर्षक त्यांच्या डोळ्यापुढे झटकन आले. आणि मग या कवितेनेच अल्पारपणे नाटकात शिरून त्याचे सोने केले. या नाटकाचे कथानक तर तुम्हाला माहीत असेलच. पिग्मॅलियन हे भाषाशास्त्राबद्दल नाही तर माणसाने निर्माण केलेल्या वर्गीय संस्कृतीबद्दल आहे. माणूस बोलायला लागला की तो समाजाच्या कुठल्या स्तरातून येतो हे कळते, पण त्यात न्याय नसतो हे या नाटकात अधोरेखित केले आहे. हे नाटक म्हणजे भाषेच्या समृद्धीमुळे जिचं व्यक्तिमत्वही समृद्ध होत जातं अशा एका सामान्य मुलीच्या उत्क्रांतीची कहाणी. पाहूया तर या उत्क्रांतीचा काही भाग. ती फुलराणी. सॉरी माफ करा. सॉरी माफ करा. माफी मागायचा जेंटलमॅनपणा दाखवला. माफी झालं समजा मला
काय ग? माझ्या मुलाचं नाव तुला का काय ठाऊक? सरळ वसंतराव म्हणतेस ते? ते होय म्या समजा जंटलमॅन लोकांना रामभाव नाही तर वसंतराव जरा टिकलेला असला ना तर रामभाव आणि तरुण असला तर वसंतराव. बोलताना कशी रीतभात असली म्हणजे बरं असतं या. ओ दादा गजरा घ्या नाही. 2 फुलं तिकडे नेऊन दे की. ते बघ साहेब, तू काय बोलतेस ते लिहून घेतात. लिहून राहिलं काय बोललं? अरे देवा, पण मी काय केलं? काही येडवंगा बोलू का दादा तुम्हाला? लई ती म्हणजे काय चोरी करते का मी? हा? मी काय अशी कशी चालू बाय काय बघ? दादा साहेब, देवा शपथ सांगते, मी हा तसली बाई नाही. हा, त्यांना सांगा मला धरून नाही केलं. आणि एकदा का चांगली बाय पोलीस स्टेशनात गेली समजी तिला नटरंगी समजते. काय धर्माची लेख मी तुमची पदर पसरते. म्या फुलं विकायचा इमानीचा धंदा करते. म्या तसली बाय नाही बघ. मुंबईला केव्हा आलीस कराडनं? तू नसते कोणी सांगितलं? अगं तिथं काय झालं खेड्या? माझा बाळ म्हणला कोयनेच्या धरणाखाली सगळी जमीन बुडाली. घरदार समद पाण्याखाली. आता काय करायचं गरीबानं? काय खायचं? चिमीन तिथं मुंबई. छी छी छी. हिची ही भाषा हिला जन्मभर गटाराच्या काठीत जगायला लावा. 3 महिने ताब्यात मिळू दे ही बोलली. राजघराण्यातली राजकन्या म्हणून एखाद्या समारंभात मिरवून आणेन. 3 महिने बस, फक्त 3 महिने. ही काठी म्हणजे माझ्या ज्ञानाला, तपश्चर्याला चालून आलेलं एक आयतं आव्हान आहे. विसुभाऊ, या प्रोफेसर अशोक जहागीरदारास तुमची पैज मान्य आहे. या फुटपाथवरच्या फुलवालीची फुलराणी करून दाखवे. वाटेल तिथे नेईन आणि वाटेल ती म्हणून मिरवून आणेन. मंजुळा हे सगळं बोलणं टिकते. दुसऱ्या दिवशी प्रोफेसर जहागीरदारांकडे मराठीची ट्युशन घ्याल का म्हणून विचारायला जाते. पण मंजुळेच्या भाषेला स्वच्छ करण्याआधी मंजुळेलाच आंघोळ घालावी लागते. ती आयुष्यात पहिल्यांदाच बाथरूममध्ये आंघोळ करते आणि नवीन कपडे घालते तेव्हा ती काय म्हणते बघा. आंघोळ करावी तर अशी नाहीत. हा नळ चालू करा गार गार पाणी. यो नळ चालू करा होईल कुकरचं पाणी कसं बसा वाटतंय. आणि अंग पुजळे 4 कापून आणि साबणाला कसा गम वास. आणि केस बाटलीतलं वासाचं पाणी वाटलं तर नुसतं डगाव आणि केसच केस. आता ओळखलं म्या समजा श्रीमंताच्या बायका अशा निर्मल कशा दिसतात त्या. अशा घाणीत न्हावायचं आणि असं साबण लावायचा म्हणजे रोजची दिवाळीच की. हे झालं मंजुळेचं अभ्यंग स्नान. त्यानंतर सुरू होते तिची शिकवणी, तिचं ट्रेनिंग. खडबडीत रांगड्या दगडातून एक सुंदर उच्चकुलीन वाटणारी, सभ्य भाषेत बोलणारी मूर्ती घडवण्याचा प्रोफेसर जहागीरदारांचा अट्टाहास. पाहता फुलवालीची फुलराणी होते का ते? एकदा एक राजा एका रानात गेला. एकदा एक राजा एका रानात गेला. रानात नाही, रानात गेला. तिथं त्याला एक सिंह दिसला. नाही पुन्हा चुकलं. लोक नाही, एक सिंह दिसला. तिथं त्याला सिंह दिसला. नाही पुन्हा चुकलं. लक्षात नाही राहतो माझ्या. तिथं नाही, तिथे त थ द ध न पाणी झुळझुळ वाहत होत. वड्यातलं पाणी झुळझुळ वाहत होत. सॉरी
हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. आह, किती सुंदर आहे हे शब्द. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. त्या हिरव्या मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. कोण बरे त्या संध्येतून, कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहतो डोकावून. तो रविकर का गोजिरवाणा, तो रविकर का गोजिरवाणा आवडला आमच्या राणींना. लाज लाजली या वचनांनी, लाज लाजली या वचनांनी. साधी भोळी ती फुलराणी, साधी भोळी ती फुलराणी, साधी भोळी ती फुलराणी, साधी भोळी. नाटक आणि विनोद यासाठी जरी पु ल प्रसिद्ध असले तरी त्यांची कला फक्त कलेसाठी नव्हती. त्यांच्या विनोदाला कारुण्याची झाल होती. नाटकांना सामाजिक भानाचं अस्तर होतं. सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी हे शब्द आजकाल वापरून वापरून गुळगुळीत आणि अर्थहीन झाले आहेत. लोक आपल्या बायोडेटात एक वेगळा सामाजिक बांधिलकी असा सेक्शन करून ती सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पु ल देशपांडे प्रतिष्ठानातर्फे केल्या गेलेल्या जवळपास 1 कोटी रुपयांच्या सत्पात्री दानाचा आलेख पाहिल्यावर या शब्दांना परत अर्थ येतो, चैतन्य येतं. हे शब्द परत उठावदार होतात. पु ल आणि सुनीताबाईंनी त्यांची सामाजिक बांधिलकी अशी कृतीतून सिद्ध केली आहे. दारावर आलेल्या भिकाऱ्याला 2 पैसे देऊन मार्गाला लावणं ही सामाजिक बांधिलकी नव्हे. पु ल म्हणतात की कृतीला प्रेरक ठरली नाही तर त्या करुणेला अर्थ नसतो. ऋग्वेदातील दानाचे नियम पण हेच सांगत नाहीत का? सत्पात्री दान करा, दान कोण कुणाला करत आहे याची वाच्यता करू नका, दान घेणाऱ्याला घेतलेल्या दानाची आठवण करून देऊ नका, हे दान देऊन आपल्याला काही मिळणार आहे का याची अपेक्षा ठेवू नका. या नियमांची उजळणी आपल्या सर्वांसाठी या दोघांनी परत परत केली. पु ल आणि सुनीताबाई यांचे विचार याबाबत इतके जुळलेले आणि स्पष्ट होते की दरवेळी मी जरी पु लंनी देणगी दिली असं म्हटलं तरी सुनीताबाई त्यात त्यांच्या हक्काने, अधिकाराने आणि मानाने समाविष्ट आहेत हे शून्य प्रेक्षकांनी समजून घ्यावं. समाजाचा गाडा हा कला, विज्ञान, अर्थ आणि नीती या 4 चाकांवर चालतो हे पु ल आणि सुनीताबाई जाणून होते. पुलांच्या 50व्या वाढदिवशी पु ल देशपांडे प्रतिष्ठानाची घोषणा झाली. या प्रतिष्ठानाने समाजाला चौफेर मदत केली. पु ल आणि सुनीताबाईंच्या मायाळू नजरेतून कोकणातील गरीब मुलं सुटली नाहीत. या मुलांनी शाळेत यावं म्हणून पु ल देशपांडे प्रतिष्ठानाने पेजेची तजवीज केली. पेजेच्या आशेने मुलं शाळेत यायला लागली. डॉक्टर अनिल अवसटांच्या व्यसनमुक्ती केंद्राला, मुक्तांगणाला भक्कम आर्थिक सहाय्य केले. पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या आनंदवनाला अशीच मुक्त हस्ताने देणगी दिली. ती या आनंद यात्रेत. कलेशी पुलंचं अतूट असं नातं होतं. कलाकारांच्या गरजा त्यांना पूर्णपणे माहीत होत्या. पुलंनी कलाकारांसाठी पुण्याला बालगंधर्व रंगमंदिराची सार्वजनिक पैशाने निर्मिती करून आणि मुंबईला NCPA नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली. तसेच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात स्वखर्चाने किमया हा प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्माण करून दिला. पु ल जरी कलेच्या डोहात डुंबत होते तरी विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. विज्ञानामुळेच पुढच्या पिढीची, आपल्या देशाची प्रगती होईल हा दृष्टीपणा त्यांच्याजवळ होता. 2004 साली म्हणजे पु ल गेल्यानंतर सुनीताबाईंनी आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेला पु ल देशपांडे प्रतिष्ठानातर्फे देणगी दिली. या देणगीतून आयुकाने मुक्तांगण विज्ञान शोधिकेची स्थापना केली. या उद्देशाने की शाळकरी मुलांमध्ये विज्ञानाविषयी रुची उत्पन्न व्हावी. विद्याधर पुंडलिकांनी मुलांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला. दानशूर लेखक ही मराठी, भारतीय आणि कदाचित जागतिक साहित्यातही अभूतपूर्व गोष्ट आहे.
ही दानाची प्रेरणा आली कुठून? फुलांनी याचं उत्तर नाही दिलं, पण त्यांच्या इतर उत्तरांमधून हे उत्तर मिळतं. त्यांची श्रद्धास्थानं कोणती? तर साने गुरुजी आणि S.M. जोशी. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, हे ज्यांच्याबद्दल मनपूर्वक म्हणावं अशी देवदुर्लभ माणसं. स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याचं वर्तुळ त्यांनी समाजाच्या मोठ्या वर्तुळात विलीन करून टाकलं असे हे असाधारण लोक. सामाजिक बांधिलकी हेच आयुष्य असं मानणारे, नैतिकतेची धुरा वाहणारे सैनिक यांचा खोलवर प्रभाव पुलंवर त्यांच्या वाढत्या वयात झाला. जन्मभर स्वतःच्या कसबाच्या बळावर अपार कष्ट करून मिळवलेलं धन या कलंदर कलाकाराने मुक्त हस्ताने वाटून टाकलं आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जनात राहून वानप्रस्थाश्रम घ्यावा त्याप्रमाणे अतिशय साधेपणाने हे ऋषितुल्य दाम्पत्य जगले. त्यांचा व्यासंग, अभ्यासू वृत्ती, उच्च दर्जाची कलाकृती निर्माण व्हावी म्हणून केलेले कष्ट, कलाकारांना केलेली निरपेक्ष मदत आणि सामाजिक बांधिलकीचे पेडलेले रूप, किती किती गुण आणि किती किती पैलू वर्णन. फुलं आणि सुनीताबाई हे केवळ लेखकच नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठीच आदर्श आहेत, रोल मॉडेल्स आहेत. बोरकरांची कविता म्हटल्याशिवाय राहवत नाही. फुलांची ही आवडती कविता. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. सिंधू समृद्ध यात जयांच्या रस सगळे आकळले हो. आपत्काली अनदीनांवर घन होऊन जेवळले हो, जीवन त्यांना कळले. बटाट्याची चाळ याचे अनेक एकपात्री प्रयोग फुलंनी केले. पण केवळ रंगमंचावरच नाही तर चित्रपट सृष्टीत देखील फुलंनी नाव कमावले. त्यांच्या नावावर 25 चित्रपट नोंदवले गेले आहेत. त्यापैकी गुळाचा गणपती हा चित्रपट म्हणजे सब कुछ फुलं असा होता. फुलंनी आपले सर्व कसब या चित्रपटात अगदी पणाला लावले. पण त्यांना एक गाणं जमेना. तेव्हा सुनीताबाई म्हणल्या, माडगुळकरांना विचार. आणि नेहमीप्रमाणे अण्णांनी म्हणजेच गदिमांनी बसल्या बसल्या पेळूतून सूत निघावे तसे गाणे लिहिले. फुलंनी त्याला रेशमी चाल पाडली. ते गाणं म्हणजे इथेच टाका तंबू. फुलं लिहितात, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. माडगुळकरांपाशी गीते मागताना हे खरंच किती खरे होते. आता बघा याच गाण्यावरील नृत्य. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. चला जाऊ द्या पुढे काफिला, अजूनी नाही मार्ग संपला. Kiss me,
विनोदी साहित्य म्हणजे पुलंचं साहित्य असं समीकरण गेली अनेक शतके अनेक दशके मराठी साहित्यात रूढ आहे. पुलंनी जर विनोद हसण्यावारी नेला असता तर, पुलंनी जर विनोद गांभीर्यानं घेतला नसता तर, पुलंनी रामदास स्वामींची उक्ती टवाळा आवडे विनोद ही शिरोधार्थ मानून विनोदाला जर निषिद्ध समजले असते तर मराठी माणसाच्या आनंदाला मोठे ग्रहण लागले असते, त्याच्या हास्यावर विरजण पडले असते आणि आजचा पुलोत्सव कदाचित झालाही नसता. असो, उगीच अशुभ कशाला बोलावे, अगाजे घडलेची नाही त्याविषयी दुःख कशाला. पुलंनी म्हटलं आहे की विनोद हा त्यांच्या पिंडाचा गुण होता. त्यांच्या बुद्धीच्या पटात बालपणापासून एक विदूषकाचा धागा गोवला होता. विनोदानं त्यांना काय दिलं? विनोदामुळे त्यांना सेन्स ऑफ प्रपोर्शन आला. एखाद्या गोष्टीकडे पाहताना त्यात आपण किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, जीवनात महत्त्वाचं काय आणि वरवरचं काय हे कळण्याची दृष्टी विनोदामुळे त्यांना प्राप्त झाली. आणि पुलंच्या विनोदानं आपल्याला काय दिलं? नैराश्याच्या अंधारानं घेरलं असताना प्रकाश दिला, उदासीनतेची एक ऊब दिली आणि आनंद मनवताना त्या आनंदाची गोडी वाढवली. भाषा आणि संस्कृती यांचे अडसर ओलांडून पु ल या विनोदाच्या धाग्याने दोन कलाकारांशी बांधले गेले आहेत. पहिला म्हणजे प्रसिद्ध नट चार्ली चॅप्लिन आणि दुसरा म्हणजे प्रसिद्ध लेखक पी.जी. वुडहाऊस. सामान्य माणसाच्या आयुष्यातील कारुण्य विनोदी स्वरूपात दाखवणारा चार्ली चॅप्लिन हा पुलंचा समानधर्म. पुलं म्हणतात की याचे बोट धरून मी शिकत गेलो. एक रुपाली 777 शिवाजीनगर पुणे 4 हा पुलं प्रेमींना पाठ असलेला पत्ता. या त्यांच्या घरी जिथे त्यांना सर्व ठळक मान सन्मान प्राप्त झाले त्या घरात शिरल्यावर दर्शनी भिंतीवर चार्ली चॅप्लिनचं चित्र टांगलेलं आहे. बहुरूपी चार्ली चॅप्लिनच्या जन्मशताब्दी निमित्त भारत सरकारनं जे टपाल तिकीट काढलं त्याचं प्रकाशन पुलंच्या हस्ते झालं. हा पुलंचा सर्वोत्तम सन्मान होय. कुठल्याही अर्थानं पुलं चार्ली चॅप्लिनपेक्षा रेसभरही कमी नव्हते. पी.जी. वुडहाऊस हा आपल्या आवडत्या विनोदी लेखकाचा आवडती विनोदी लेखक. पुलं प्रवासाला निघताना नेहमी वुडहाऊसची पुस्तकं बरोबर घेऊन निघत. पी.जी. वुडहाऊस इतका निर्मळ विनोद करणारा लेखक दुसरा नाही असं पुलं म्हणत, पण तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे असा दुसरा लेखक कोण आहे ते? पुलंच्या पुस्तकातील त्यांनी स्वतः सादर केलेल्या बहुरूपी प्रयोगातील अनेक पात्र मराठी माणसांना चांगली माहीतच नाहीत तर मुखोद्गतही असतील तर नवल नाही. तर आता पाहूया असे दोन खुमासदार प्रसंग. पहिला प्रसंग आहे घर मालक आणि भाडेकरू यांच्यामधला दारुण विनोदी संवाद आणि विसंवाद. तर दुसरं सादरीकरण आहे रविवारच्या सकाळी कावलेल्या कडवेकर मामींचं खमंग कर्नाटकी स्वागत. 5,000 रुपये 5,000 गुणिले 50. हे घाईघाईने जाणारे सतत घड्याळात बघणारे गृहस्थ पाहिलेत ना, ते आहे ते 7:57ची लोकल पकडायला निघालेले मुंबईत राहणाऱ्या समस्त सामान्य माणसांचे प्रतिनिधी. आणि ते बघितलेत काळ्या टोपीतले गृहस्थ, ते आहेत घरमालक. हे पात्र जीवनाच्या रंगमंचावर भेटणार हे मुंबईतील सामान्य माणसाचे विधिलिखित. ह्यांच्याशी पडलेली गाठ म्हणजे घडणारा नाट्यप्रसंगच. संघर्ष हा नाट्याचा पाया असतो असं म्हणतात.
पण घरमालक या व्यक्तीने कुठल्या शाळेतून, कुठल्या नाट्यसंस्थेतून शिक्षण घेतले असते देव जाणे. संघर्षाची कुठलीही ठिणगी न पडू देता कोणत्याही कठीण प्रसंगातून केवळ शब्दांचे पूल बांधून, शब्दांचे गुलमोहर फुलवून या माणसाला सहज निसटता येतो. मुंबईतील चाळ हे मध्यमवर्गीय जीवनाचे प्रतीक. सुखसोयींनी युक्त अशा चाळीचे स्वप्न दाखवून ह्यांनी, या घरमालकांनी या आणि अशा अनेक गरीब बिचाऱ्या भाडेकऱ्यांकडून 5-5 सहस्त्र रुपये घेतले आहेत. अनेक महिन्यांपूर्वी की वर्षांपूर्वी. या सामान्य माणसाला त्याच्या भावी संसाराचे सुख स्वप्न दाखवताना या घरमालकांच्या ओठांवर सरस्वती नाचते आणि जिभेवर शारदा बागडते. ऐका तर तो पहिला सुखसंवाद. नमस्कार मालक. आत्ताच तुमच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये डिपॉझिट करू. धन्यवाद धन्यवाद. थोड्याच दिवसात बांधकामाला सुरुवात होईल. बघ, चाळीतील प्रत्येक खोलीत प्रकाश असेल असा प्रशस्त प्लॅन आहे. अरे वा, म्हणजे वाऱ्यासाठी खिडक्या. या चाळीत 8 दिशांनी वारे फिरतील. आणि खिडक्यांचे काय करू शकतात? पंखे असतील सगळीकडे. सगळीकडे सगळीकडे म्हणजे नुसते खोल्यातच नाही, कच्ची, गॅलरी, बोरिंग, इतकंच नाही तर शौच कुपातही. पाण्याचं काय? पाणी. अरे प्रत्येक घरात नळ आणि घरापुढे कारंज उभं केलं आहे. कारंज? एवढं पाणी? हे बघा, तुम्ही आता चाळीत शिरला की एक प्रशस्त चौक आहे. तो कॉमन चौक. तिथे सुंदर सुंदर फुलझाडं लावून एक पुष्प वाटिका करण्यात येईल. म्हणजे आता संध्याकाळी चौपाटीवर जाण्याची तिथेच वेळ काढता येईल. कसं बोललात? 5,000 तुम्हाला स्वर्ग मिळतोय. स्वर्ग. स्वर्ग? हा कुठे आहे? निघतो मी आता. एक अडचण आहे मला. अडचण? कसली अडचण? हो, म्हणजे ही आपली चाळ असणार आहे ना, ही रेल्वे स्टेशन पासून 2.5 मैल दूर असते. बसची पण काही सोय नाही. बस? एवढं जरा. अरे बस आत्ता उभी करतो. म्हणाल तर दुमजली देखील. अरे इथे एक बस स्टॉप येईल, पोलीस चौकी येईल. इतकंच काय तर क्रॉफर्ड मार्केटच्या तोंडात मारेल असं मार्केट उठणार आहे ते 6 महिन्यात. या चाळीमध्ये कसलाही अडचण नसेल. जसे जसे वर्ष पुढे जात होते तसा तसा भाडेकऱ्यांचा धीर खचू लागला. पण घरमालक मात्र कॉन्क्रीटच्या स्लॅब सारखा अभंग होता. नव्या नव्या सबबी कानावर येत होत्या. विटा, सिमेंट, पोलाद यांचा लपंडाव सुरू झाला होता. शेवटी भाडेकरूने धीर करून विचारलं, काय मालक, कुठपर्यंत आलंय बांधकाम? याम चिंतयामी सततम मयि सा विरक्ता. हे भरतुराणीचं वचन ऐकलंय. हो मालक, पण याचा घर बांधून पूर्णाशी काय संबंध आहे? मी जेव्हा सिमेंटचं चिंतन करतो तेव्हा लोखंड प्रसन्न होतं. आणि हातात लोखंडाची परमिटं येतात तेव्हा विटा अदृश्य होतात. त्यामुळे आय मेट माय विटा सेंडर. वाढत्या मुदतीबरोबर भाडेकऱ्यांच्या चिंताही वाढत होत्या. पण भिंतींची उंची ती मात्र वाढत नव्हती. आणि एक दिवस भिंती चढण्याची बातमी एका सहभाडेकरूने आणली. अरे त्या पहिल्या मजल्याच्या भिंती झळायचाच अवकाश. पुढच्या भिंती म्हणजे या गवंडाच्या हातचा मळ आहे. आता मी खालच्या मजल्याला दारं करून घेतो. उद्या स्लॅब पडली की दुसऱ्या मजल्याच्या भिंती, वर आणखीन एक स्लॅब आणि तिसरा मजला. त्यावर आणखीन स्लॅब पडली की चौथा मजला. अरे डरो मत. या रस्त्याला तुम्ही तिथे जुन्या जागेतनं सीमोल्लंघन करून या. मालक, तुम्ही नारळी पौर्णिमेवर दसऱ्यावर कसे आला? तोपर्यंत आमची बायका करू काही शमीच्या ढोलीत ठेवायची. नाही म्हणजे तुम्ही दसऱ्याला आलात, नारळी पौर्णिमेला आलात तरी माझी काहीही हरकत नाही. पण तुमच्या इथे यायला दसराच मला. विजयादशमी. राम रावणाला जिंकून आले तसे तुम्ही जुन्या जागेवर दात मारून इथे फिरण्यासारखे या.
कसे तरी रडत राऊताला घोड्यावर बसवावे तसा दुसरा मजला चढला आणि दसरा सण मोठा येऊन गेला सुद्धा. पण जुन्या जागेतून भाडेकरांचे सीमोल्लंघन काही झाले नाही. एक दिवस अकल्पित लॉटरी फुटावी तशी चाळ उठल्याची बातमी आली. हातातील कामे टाकून समस्त भाडेकरू मंडळी आपल्या नव्या घराकडे धावली. आणि अहो आश्चर्य, राग, संताप, क्रोध, तिरस्कार, चीड, रडकुंडीला येणे आणि हादरा बसणे इत्यादी क्रिया एकदम झाल्या तर जे होईल ते होऊन सर्वजण थक्क होऊन त्या विटा मातीच्या सांगाड्याकडे पाहत राहिले. मालक, आम्ही ऐकलं की बांधकाम पूर्ण हे भयानक आहे. नुसता सांगा हे होणार कधी पूर्ण? ही पूर्ण झालेली चाळ आहे. छोट्या मोठ्या गोष्टी बाकी आहे. म्हणजे ही चाळ झाली आणि फरशी त्याला काय वेळ लागतोय? आणि गज उद्या आणि नळ. अरे पाणी आले की नळ येतील. पाणी कधी येणार? उद्या आणि वीज ही आत्ता. आणि जुन्याला कठडे दुपारपर्यंत. वॉश बेसिनचं बोला. तुम्ही आणली की मी ठोकलेच. आपण लावून देतो ना होता. अजूनही तेच म्हणतोय. तुम्ही आणून द्या, मी लावून देतो. आणि चक्रावर करून आकाशाची शोभा पहा. पावसात काय करायचं? ढगाची आणि संडास परनांगावर समुद्र. कॉल ऑफ नेचर नॅचरल सराउंडिंग मध्येच व्हावा. आणि पंखी थंडी. अरे लोक हसतील. भिंतीना रंग. एक पाऊस पडून जाऊ द्या. दारांना कड्या पण नाही. चोरीबिरी झाली तर तुम्हालाही आत येणं मुश्किल करतील असे 6 अल्सेशियन कुत्रे आणून ठेवणारे. आणि गॅसच्या चुली डेंजरस. स्वयंपाकातल्या फळ्या कचरा. लाकूड आउट ऑफ स्टॉक आहे. आपल्या देशात असंच बरं. आता जुने वाडे बघा, डोळे खराब होणार नाही. त्याला कठडे पण नाही. पोरं बिरं पडली तर पोरांवर आई बापाचं लक्ष असायला पाहिजे. अरे देवा, कसं राहायचं या चाळी? सुखा समाधानी राहा. काही सोयी नाहीत ना. गरजा वाढवू नका. न जातू कामा कामाना उपभोगे. आणि कशी बशी ती चाळ म्हणजे बटाट्याची चाळ शेवटी उभी राहते. भाडेकरू येऊन राहू लागतात, बिराड बसतात. त्यातलेच एक म्हणजे कडवेकर. हे कर्नाटकी दाम्पत्य. नवऱ्याला गाण्याचा नाद. अशी 3-4 जण हातातली कामं सोडून कायमच मैफिल रंगवत असत मुलांच्याकडे. अशाच एका रविवारच्या सकाळी कडवेकर मामा मैफिलीत गुंतले आणि मग आल्या कडवेकर मामी. आणि मग पुढे इकडे म्हणतं काय ते तुमचं भाजी बाजार? एक नुसतं बघा, 2 आण्याचा आळवाण म्हटलं तर बैल मारवता तर जागेकडे येऊन काय टाकते बसलाय की वा? सारखे गाणे 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 कंठाळले की वा? काय व? ते बायको कुठे गेलं ते तुमचं? सारखं काम 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 करताय बघा. गरीब बघा ते पाप. माझ्यासारखा असता तर पेटी फोडून बांधा बेटा मारता किंवा काय म्हणजे कंटाळा आलाय ग्रस्त माणसाचा. घर म्हणून नाही, दिवस म्हणून नाही, रात्र म्हणून नाही, सारखं गाणं 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 कंटाळा किंवा बालक बाजारात गेलं म्हणता आणि ते तुमचं स्वयंपाकी ना पळालं नाही तर काय व हे असलं भरायचं ना. आता काय का सुटते काय तुमच्या आळू खाल्ल्यासारखं. आणि देसाई मास्तर तुम्ही पण इकडंच. बायको बाळंतपणाला गेलं ना तुमचं. तिच्याकडे जाऊन काय बघायचं गिकायचं काय नाहीच का ते? तुम्हाला सांगते आमचं हे अंघोळ करायला म्हणून मोरी तर
आणि जळलं मीठ ते इंद्राणीचं चहा कोंबड्याचा कांद्याचा लसणाचा हात लागला मी का धर्म बुडवलं काय त्या जोशीने बाई सारखं कोण जोशी अगं ते होते गिड्ड ते जोशीन बाई चोरून अंडी घालतो ते जोशीन बाई आपल्या नवऱ्याला पोरांना सगळ्यांना चोरून अंडी खाऊ घालतो मी काय धर्म बुडवलं काय त्या जोशीनी सारखं अहो आमचं माहेर म्हणजे उपटपणी कर पापशास्त्री कराड की हो सवळं गिवळं कसं कडक म्हणता आमचं आजी म्हातारपणात पाणी सुद्धा दूध पित किंवा इतके वर्ष मुंबईत काढलं पण कधी चहा सुद्धा काचेच्या कप्पामधून पिला तर काय म्हणता आमचे वडील म्हणजे चंद्रकेशवाचे पुजारी की हो लसूण घिसून छा 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 आता काय होतं कसा फोडून यायचा तो या कसा अनिष्ट नाही तरी धन्यवाद. हेवा करावा अशा गुणीजनांचा सहवास पुलंना लाभला. त्यापैकीच एक आनंदी यात्री म्हणजे माडगुळकर आणि दुसरे बोरकर. लहान मुलांना जसं कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचं एक गूढ रम्य आकर्षण असतं तसंच पुलंना सुद्धा बाबा बोरकरांविषयी आकर्षण होतं. त्यांनी गुणगायन आवडी या पुस्तकात लिहिलंय की बोरकर त्या संध्याकाळी निळावंतीच्या दीपकळीसारखे माझ्या आजोळी आले आणि आपल्या काव्य गायनाने ओसरी कायमची रंगवून गेले. मनावर उमटलेलं हे चित्र आणि त्याचे रंग आजही तितकेच ताजे आहेत. माझ्या आयुष्यातील ती संध्याकाळ आता माझ्याबरोबरच मावळेल. काव्यगायन हा प्रोग्राम नव्हे तर कविता चढल्यानंतरचं झिंगणं आहे. याचं पहिलं दर्शन बोरकरांनी घडवलं. हे वाचताना असं वाटतं की पुलंचे हे शब्द म्हणजे बकुळीची फुलं होऊन या अनुभवाचा सुगंध जपून ठेवतात. ऐकूया पोएट बोरकरांनी लिहिलेली पुलंची आवडती कविता. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. आणि दिव्य किरण तुझे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. कुठूनी कुठे सांग जाशी कुठूनी कुठे सांग जाशी. उधळीत आनंद राशी आळवीत गौरवीत दीपराग भावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. तव चंचल मृदुचरणी तव चंचल मृदुचरणी सांपुर कुसुमित धरणी. बघुनी मुदित स्थिरचरा बघुनी मुदित स्थिरचर कानी उगी राहावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. मम जीवन घुंगुर सरा मम जीवन घुंगुर सरा. बांधिन तव पदी सत्वर बांधिन तव पदी सत्वर. क्षणभरी तरी तव भ्रमणी
देव्हारा असतो, तसंच पु ल आणि सुनीताबाईंच्या घरामध्ये एक अदृश्य देव्हारा होता. तो म्हणजे ह्या कवितांचा. दोघंही कवी नव्हते, पण उत्तम वाचक आणि संपन्न रसिक होते. अरुण ढेरे लिहितात, रसिकता हाही एक हृदयाच्या तंतूमधून उमटत राहणारा मूलभूत आणि अनाहत नाद आहे. पुलंनी सुनीताबाईंनी दोघांनी मिळून कविता वाचनाचे जाहीर प्रयोग केले. मर्ढेकरांच्या, आरती प्रभूंच्या, बोरकरांच्या कविता आणि कवितांच्या अभिवाचनाची एक परंपराच त्यांनी निर्माण केली. मराठी कवितेच्या क्षेत्रात आपली नाममुद्रा उठवणाऱ्या कवींची कविता तिच्या मोठेपणासकट या दोघांनी सर्वसामान्य रसिकांपर्यंत नेली. त्यांचं दोघांचं कविता वाचन हा एक दृकश्राव्य असा श्रीमंत अनुभव होता. या दोघांचा वाचिक अभिनय तर थक्क करणारा होताच, पण विशेषतः सुनीताबाईंच्या कायिक अभिनयाचं पण फारच कौतुक करायला पाहिजे. तो अतिशय देखणा असायचा. शब्दामधल्या अर्थाला जागवत, जोजवत, चेतवत, फुलवत, चमकावत, पाजळत त्या कविता म्हणत. अगदी मोजकेच कवितांना आवडायचे, पण जे आवडायचे त्यांच्यासाठी त्यांचे प्राण गोळा व्हायचे. ऐकूया सुनीताबाईंच्या आवडीची एक कविता. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकून मी जाईन दूर गावा. पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन, पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन, चमकून हो तसाच पाण्यात अर्थ यावा. शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी, शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी, यावा अनाम पक्षी, यावा अनाम पक्षी स्पर्शून मलाच यावा. देता कुणी दुरून, देता कुणी दुरून नक्षत्रसे इशारे, साराच आसमंत घन नीळ होत जावा. पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो, पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो, शेल्यावरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा. तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, ताऱ्यांवरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा. तेव्हा मलाच माझा, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकून मी, घरदार टाकून मी जाईन दूर, जाईन दूर. बोरकरांची अशी ओळ आहे. चंदन होऊनी अग्नी भोगावा. जिवंत असताना मृतावस्थेतही या चंदनासारखंच मंद दरवळत राहणं सोपं नाही. पण भाई, ते तुला जमलं. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जन्माला आलास. शब्द कळेची गर्भ श्रीमंती तुला लाभली. अंतर्बाह्य आनंद तू सोबतीला आणलास. हा आनंद तुझा दुर्गाईशी सोबती अजून बराच काळ तो मागे राहणार आहे. भाई, तू गेलास, उद्या मीही नाहीशी होईन. पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वतःच्याच तेजाने चमकत राहील ना. धन्यवाद. Hi, welcome, namaste, vanakkam. Welcome to all friends of Palau here in US and across the globe. Pioneer Medical Research Foundation, through its flagship program of Palau, has been doing some remarkable work in providing medical equipment, medical supplies,
and the requisite training to medical personnel. Its programs have covered India, Ghana, Kenya, Guatemala, and Sri Lanka. We've been doing some great work in providing the necessary support. During the pandemic here in US, Palau is actively involved in providing masks, sanitizers, and food to the frontline workers. The volunteers of Palau have done some great work right here in US. We want to take this opportunity to thank you. Thank you for great volunteering help. Thank you for providing some supplies in masks and sanitizers. Thank you all young youth volunteers who have provided the necessary help. Thank you for all small donations. As small as $40 today helps you save a baby. I repeat, as small as $40 helps save a life of a baby. Palau's track record is well established in helping the necessary folks. We want this year to start a global virtual 5K or a 5K walk in keeping with our traditions of the Palau Walk. We've been doing this for the last 5 years in support of large initiatives. Our goal this year is to raise $30,000 for various projects in Kochi, Amritsar, and Sholapur. We have one large project of implementing a 30-bed NICU unit in the Tarachand Hospital in Pune. All this requires funding. All this requires help from people like you. So I request you, come join us for this Palau Walk by registering yourself at www.palau.org. It's $10 per person in US, and the necessary fees can be done in rupees in India too. So join us, take a snapshot of your program, fitness program. Join us by sending us a photograph of yourself when you complete the walk or the run. Again, I remind you, www.palau.org. Register yourself, come support, and join us in this journey of saving 1 million babies through Palau. Let's go save the babies.